ऑस्ट्रेलियात नवीन आलेल्या लोकांसाठी हा अनुभव अगदी गोंधळात टाकणारा असतो. सांगते काय झालं ते. तर आम्ही आलो होतो मार्चमध्ये. सगळं व्यवस्थित चालू होतं, ओके होतं, खूप छान नाही. मग पण तो 5 एप्रिलचा तो दिवस मला आजही आठवतो, जेव्हा आम्ही नवीन आलो होतो तेव्हाचा. तर झालं असं की सकाळी उठले नेहमीप्रमाणे, घड्याळ पाहिलं, मग मोबाईलमध्ये पाहिलं, तर दोन्हीकडे वेळ वेगवेगळा दिसत होता. घड्याळात 8 वाजले होते, मोबाईलमध्ये 7 वाजले होते. म्हटलं घड्याळ मे बी घड्याळाचं सेल वगैरे संपलं असेल, घड्याळ बंद पडले की काय असं वाटलं. म्हटलं नक्की झालंय काय, आपण लवकर उठलोय का आपल्याला उशीर झालाय, काहीच कळत नव्हतं नेमकं झालंय काय. आणि मग सगळं आम्ही आवरलं, लवकर आवरलं सगळं पटापट 1 तास अगोदरच. आणि मग एका फ्रेंडच्या घरी जायचं होतं, तिकडे आम्ही गेलो. आणि मग तिला विचारलं मी, अगं हे असं काय झालं, घड्याळ आमचं मे बी बंद पडले की काय, आणि मोबाईल मधला टाइम वेगळा दाखवतोय. तर ती म्हटली की इकडे डे लाईट सेव्हिंग आजपासून बंद झाली, म्हणजे डे लाईट सेव्हिंग आजपासून संपले, तर आपली वेळ 1 तास मागे गेली. 1 तास जास्त झोपायचं, उशिरा उठायचं. मग कळलं इकडे हे असं वेळेचं असतं. सकाळचं तर झाला वेळ, पण संध्याकाळी 5 वाजता 6 वाजताच पूर्ण काळोख, एकदम ब्लॅकआउट, अंधार. मग असं वाटलं की अरे वेळ किती पटकन दिवस संपला ना, लगेच रात्र झाली. आणि ही जी वेळ बदलते ना, ही ऑस्ट्रेलियात एकदाच नाही 2 वेळा बदलावी लागते. एकदा जेव्हा स्टार्ट होतं, तर ते स्टार्ट केव्हा होतं, ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी. आणि शेवटचा दिवस असतो तो एप्रिलचा पहिला रविवार, ज्या दिवशी इस्टर पण असतं. म्हणजे 2 वेळा टाइम चेंज होतो. आणि एक महत्वाची गोष्ट माहितीये का, हे ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या स्टेटमध्ये नाही होत. काही ठिकाणीच होतं, काही ठिकाणी त्यांची वेळ नाही बदलत, त्यांचं टाइम चेंज होत नाही. क्वीन्सलँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि नॉर्थर्न टेरिटरी, इकडे डे लाईट सेव्हिंग होत नाही, त्यांचा टाइम बदलत नाही, त्यांना घड्याळ चेंज पण करायला लागत नाही, त्यांचं नॉर्मल चालू असतं जे आहे ते. आणि बाकीचे स्टेट्स आहेत जसं की विक्टोरिया, NSW आणि बरेच आहेत बाकीचे राहिलेले शिल्लक, तिकडे बदलतो.